जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. त्यासोबत काही उपासक आहेत, काही बौद्ध अनुयायी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, जर महाराष्ट्र सरकार उपवर्गीकरण करेल तर काय परिणाम होऊ शकतो. नाही, परिणाम काय होणार हे महत्त्वाचं नाही. परिचय द्या. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महाराष्ट्र राज्य. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. काय परिणाम होणार आहे यापेक्षा आपण हे थोडक्यात म्हणू की बाबासाहेबांनी ज्या विचारधारेनी 59 अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्रित करून रिझर्वेशन दिलेलं आहे, ज्या बाबासाहेबांनी सर्वसमावेशक विचार करून ज्यांनी आरक्षण मागितले नाही त्यांनाही त्या यादीमध्ये समाविष्ट केलं, तर बाबासाहेबांचा समान हक्काचा एक विचार होता आणि म्हणून त्यांनी आपल्याला एकत्रित केलं. आता शासन जे करू पाहते आहे, हे काय करू पाहते, तर आम्हाला शासनाच्या नियतीवर शंका आहे. हे शासनाची नियत चांगली नाही आहे. बाबासाहेबांनी जे घडवून ठेवलेलं आहे, रचून ठेवलं आहे, त्याला तोडण्याचा प्रयत्न जर हे शासन करत असेल तर आंबेडकरवादी, आंबेडकरी चळवळीचे जेवढी मंडळी आहे संविधानाला मानणारी, हे कदापिही सहन करणार नाही. 59 जातीमध्ये फूट पाडणे, 59 जातींचा या ठिकाणी वर्गवारी नाही आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे 59 तुकडे करण्याचा हा शासनाचा एकंदरीत कट आहे आणि त्याचा निषेध म्हणून आणि राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत. या राज्यातील सर्व 59 जातीतील अनुसूचित जातीच्या बांधवांना विनंती करायची आहे की आपापसामध्ये एकोपा ठेवा, एकात्मता ठेवा, एकजूट ठेवा. कोणीही कोणाला अपशब्द बोलणार नाही याची काळजी घ्या आणि आपली एकसंगता हेच या राज्य शासनाला समजावून सांगेल की उपवर्गीकरण करणे हे बाबासाहेबांच्या निर्णयाच्या विरुद्ध असल्यामुळे आम्ही सर्व निषेध करतो, एकजुटीनं निषेध करतो. म्हणजे भावभावांमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही पहा, गेल्या दशकामध्ये या राज्यामध्ये आपल्याला सामाजिक अस्वस्थता दिसून येते. या ठिकाणी सुरुवातीला हिंदू मुस्लिम विरुद्ध होतं, मग मराठा OBC विरुद्ध झालं, त्याच्यानंतर आता मागासवर्गीयामध्ये अंतर्गत कलह निर्माण केला, मग घरं फोडले, पक्ष फोडले. आणि अशा परिस्थितीमध्ये यांना जर असं वाटत असेल की आंबेडकरी जनता इथं थांबेल, असं नाही आहे. जे लोक बाबासाहेबांना मानतात, राज्यघटनेचा आदर करतात, हे सर्व लोक एकजुटीने या गोष्टीचा निषेध करतात. निश्चितच आता एकत्र येण्याची गरज आहे, काळाची गरज आहे. आणि महाराष्ट्र सरकार जे उपवर्गीकरणाचा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये राबविण्याचा प्रयत्न करत आहेत, याच्यानी भावभावामध्ये कुठेतरी भांडणं लावण्याचा प्रयत्न होत आहे, अशा भावना व्यक्त होत आहे. सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम. आपला परिचय द्या. मी प्राध्यापक डॉक्टर देवलाल आठवले, अमरावती, डाटा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपणासमोर बोलतो आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा जो डाव या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या विरोधात हा विदर्भस्तरीय भव्य महामोर्चा, एल्गार मोर्चा या क्रांतीभूमीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. हा अनुसूचित जातींच्या मध्ये तेढ निर्माण करणारा निर्णय असून हे उपवर्गीकरण कोणत्याही 59 जातीपैकी कोणत्याही जातीला मान्य नसणारा हा निर्णय आहे. हा निर्णय आज 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने दिलेला असल्यानंतर कोणत्याही घटक राज्यांना तो लागू करणे बंधनकारक नसताना, ज्या राज्यामधील जी अनुसूचित जाती मागासलेली असेल त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी दिलेला हा सुप्रीम कोर्टाने निर्णय होता. परंतु आज महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं उपवर्गीकरण लागू करून, म्हणजे सांगताना 2004मध्ये सुद्धा उपवर्गीकरणाचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय घेण्यासाठी आला असता 2004मध्ये सुद्धा त्यावेळेला भारतीय संविधानाच्या कलम 341ला तडा लागू शकतो आणि हे संविधान विरोधी बाब आहे. त्यामुळे तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाने या उपवर्गीकरणाला विरोध केला होता. परंतु 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस न्यायमूर्ती चंद्रचूड आणि त्यांच्या समवेत असलेल्या 5 न्यायाधीशांनी हे उपवर्गीकरण लागू करण्यात यावं अशा प्रकारचा निकाल दिला आणि या निकालाच्या विरोधात एकच महिला न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाची होती की ज्यांचा नामोल्लेख आम्हाला आदराने या ठिकाणी करावा लागेल. त्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी मात्र भारतीय संविधानाच्या कलम 15(4) ला हे विरोध करणारं उपवर्गीकरण आहे
समानतेच्या तत्वाला आणि संविधान विरोधी मूल्यांना विरोध करणारं उपवर्गीकरण आहे. म्हणून त्या विरोधात या ठिकाणी बेला त्रिवेदी यांनी याला विरोध केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये 1 ऑगस्ट 2024ला 6-1 अशा निर्णयाने हा निर्णय पारित झाला. परंतु आज आंबेडकरी समाज हा एल्गार घेऊन येतो आहे. ही ऊर्जा त्यांच्या नसानसात रक्तामध्ये आज या ठिकाणाहून जाते आहे. ही पहिली आणि प्राथमिक पायरी जरी आमची असली तरी इथून मात्र आम्ही शासनाला सोडो की पोळो करून सोडणार एवढं मात्र निश्चित आहे. या ठिकाणी आलेले सर्व माझे समाज बांधव, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आत्ता माझ्या अगोदर ज्यांनी या ठिकाणी तुमच्या चॅनलला प्रतिपादित केलं ते डॉक्टर गणेश बोरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. म्हणजे आमच्या या मोर्चामध्ये 59 जातींचे सर्व प्रतिनिधी सहभागी आहेत आणि त्यांना हा निर्णय अमान्य आहे. त्या निर्णयाच्या विरुद्ध शासनाने जो अनंत बदर समितीचा अहवाल आहे तो अगोदर प्रसिद्ध करावा. त्या अहवालावर हरकती मागवाव्या. हरकती मागवल्यानंतर इम्पिरियल डाटा सरकारने अगोदर जाहीर करावा. कोणती जात कशा पद्धतीने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तो अहवाल आम्हाला दाखवावा. सर्व 59 जातीचे प्रतिनिधी त्या पुनर्विलोकन समितीमध्ये असावेत. त्यांचेही मुद्दे शासनाने गृहीत धरावे आणि त्यानंतर जे काही निर्णय होईल समोपचाराने कोणत्याही जाती धर्मावर अन्याय अत्याचार न होता तो निर्णय महाराष्ट्र शासनाने लागू करावा अशी आमची आंबेडकरी समूहाची इच्छा आहे. निश्चित आंबेडकरी समाजाची एकच मागणी आहे, उपवर्गीकरण नकोच. कारण उपवर्गीकरण झालं तर भावाभावांमध्येच भांडण लागेल अशी भावना या क्रांतीभूमीतून, या दीक्षाभूमीतून व्यक्त केली जात आहे. आणि महामोर्चाच्या माध्यमातून, ये वैदर्भीय या महामोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यासाठी हा एल्गार मोर्चा, हा वैदर्भीय महामोर्चा या क्रांतीभूमीतून, या दीक्षाभूमीतून निघत आहे. माझ्यासोबत अजूनही काही प्रतिनिधी आहेत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आले? मी अमरावतीवरून आलो. अमरावती जिल्हा कृती समितीचा मी समन्वयक आहे. गेल्या 17 तारखेला आम्ही निषेध मोर्चा अमरावती शहरात काढला. प्रचंड प्रमाणात मोठा मोर्चा झाला. त्यानंतर संपूर्ण या विदर्भाच्या मोर्चात या दीक्षाभूमीवर परत आम्ही फडणवीसांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आणि आमचं स्पष्ट असं मत आहे का ही संघाची सर्वात खराब चाल आहे. भारतीय राज्यघटनेने जे जे आमच्यासाठी तयार केलं आहे, जे जे आम्हाला दिलेलं आहे त्यात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्यासाठी आरक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आरक्षण नावाचा आत्मा जर हा संविधानातून बाहेर पडला किंवा याचं अबकड वर्गीकरण झालं तर सरळ सरळ भारतीय संविधानाची ही हत्या आहे. आणि ही भारतीय संविधानाची हत्या आहे. अबकड नकोच. कारण उपवर्गीकरण झालं तर भावाभावांमध्ये भांडणच लागणार अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. तुमचं काय नाव आहे? मी मंगेश माकुडे, खाटीक समाज, हिंदू खाटीक समाज, अकोला इथून मी आहे. तर उपवर्गीकरण हे नकोच. यामध्ये भावाभावामध्ये तेढ निर्माण होईल व येणाऱ्या काळामध्ये आमचे जे मुलं वगैरे आहेत त्यांना जे त्रास होईल या विषयावर आम्हाला हे उपवर्गीकरण नको. निश्चित उपवर्गीकरण नकोच. बघा, आपण बघू शकता हातामध्ये तिरंगी झेंडा घेऊन इथे या महामोर्चामध्ये सहभागी हे आंबेडकरी अनुयायी झालेली आहेत. आपला परिचय द्या पूर्ण. मी प्रीतम बुलकुंडे, दीक्षाभूमीपासून हा मोर्चा निघतो आहे. आपण पाहत असाल हजारो बांधव आले आहेत, शेकडो गाड्या इकडे लागलेल्या आहेत आणि जे इनपुट्स येत आहेत बाहेरून आमचे जे कार्यकर्ते सांगतायत, हजारो गाड्या रस्त्यात आहेत, हजारो गाड्या येत आहेत. आणि हे जे उपवर्गीकरण सरकार करत आहे अनुसूचित जातीमध्ये, हे जे संविधान विरोधी काम करत आहे, याचा अलगाव आज या पवित्र दीक्षाभूमीवरून होत आहे. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून, बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा संविधान चौकात जाणार आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना आपण ज्ञापन देणार आहोत. आणि हा एवढा जनसमुदाय जो आलेला आहे विदर्भातून, हा दाखवत आहे की आम्ही झोपलेलो नाहीत, आम्ही मेलेलो सुद्धा नाही, आम्ही जागृत
आहोत, आम्ही जिवंत आहोत आणि जेव्हा केव्हा आमच्या हक्कावर सरकार गदा आणेल तेव्हा ते आम्ही या सरकारला दाखवून देऊ, आमची एकी दाखवून देऊ आणि आमचे अधिकार आणि हक्क आम्ही हिरावून घेऊ. आम्ही सर्व यवतमाळवरून आलेलो आहे. मी ॲडव्होकेट जयसिंह चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन यवतमाळकडून आलेलो आहे. सर्वप्रथम यवतमाळमध्ये फार मोठा मोर्चा या संदर्भामध्ये निघालेला होता. राज्य शासनाने उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे शेड्यूल कास्टमधल्या जातींमध्ये वाद उपस्थित करण्याचा जो प्रयत्न लावलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी आज या परिवर्तनाच्या भूमीतून आपण एल्गार मोर्चा काढत आहे. हा एल्गार या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये, या राज्य शासनाच्या विरोधामधला हा एल्गार आहे. 59 जातीपैकी सर्व जाती या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहे आणि त्यांची उपस्थिती हे दाखवत आहे की राज्य शासनाने केलेला हा जो प्रयत्न आहे हा राज्यघटनेमध्ये दिलेले आरक्षण संपवण्याचा एक कटकारस्थान आहे आणि या कटकारस्थानाच्या माध्यमातून जातीमध्ये कसा तणाव निर्माण होईल, कसा वाद निर्माण होईल याचा हा प्रयत्न आहे आणि तो हाणून पाडणे हे आज खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि हा मोर्चा निश्चितपणे नागपुरातच नव्हे तर मुंबईला सुद्धा वेळ पडली तर आम्ही धडक देऊ आणि दिल्लीला सुद्धा धडक देण्याची ताकद आंबेडकर न्यायामध्ये आहे हे निश्चितपणे आम्ही सांगू शकतो. अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण नकोच आणि त्या विरोधामध्ये आज जो आहे या दीक्षाभूमीमधनं, या क्रांतीभूमीमधनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा वैदर्भीय महामोर्चा निघणार आहे. उपवर्गीकरणासंदर्भात तुमचं काय मत? जय भीम, जय भारत, जय संविधान. मी ॲडव्होकेट स्मिता कांबळे गेले 2 वर्षापासून उपवर्गीकरण नकोच ह्या विषयावर आम्ही कायदेशीर लढाई आणि जमिनी स्तरावरची लढाई लढत आहोत. आता हा जो मोर्चा आहे संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी लोक एकत्रित आलेले आहेत. चंद्रपूर, नागपूर, नागभीड, वर्धा, हिंगणघाट, गोंदिया, वाशिम, वर्धा, विदर्भातील 11 जिल्हे, 120 तालुके इतकेच नाही तर महाराष्ट्रामधून या ठिकाणी जनता आलेली आहे. हजारोचा मोर्चा आता लाखोत परिवर्तित होत आहे ते ह्यासाठी कारण उपवर्गीकरण हे असंवैधानिक आहे, बेकायदेशीर आहे, ते आम्ही होऊ देणार नाही. यासाठीच आजचा हा मोर्चा. निश्चितच हा जो मोर्चा आहे हा मोर्चा सरकारच्या विरोधामध्ये आहे, महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि एकच मागणी आहे, उपवर्गीकरण नको. आमच्यासोबत काही उपासिका सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ उपवर्गीकरणासंदर्भात. काय सांगाल? कुठून आलेत तुम्ही? मी यवतमाळहून आली, प्रमोदिनी रामटेके, उपवर्गीकरण समितीच्या सदस्य यवतमाळ. या ठिकाणी आम्ही नागपूरमध्ये यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्र सरकारने जे उपवर्गीकरणाचा गाठ घातलेला आहे, रचलेला आहे आणि जो भावाभावामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून हे उपवर्गीकरण होऊ नये म्हणून यासाठी यवतमाळच्या वतीने आम्ही सगळं भगिनी महिला जास्तीत जास्त संख्येने आलो की आम्हाला उपवर्गीकरण नको. उपवर्गीकरण नकोच. तुम्ही कुठून आले? मी पण यवतमाळवरून. काय नाव आहे? ज्योती प्रभाकर जीवने. उपवर्गीकरण हे आम्हाला नको कारण की आतापर्यंत जे काही वर्गीकरण देण्यात आलेलं आहे, प्रत्येक वेळेला जे काही आरक्षण दिलेलं आहे ते योग्यच होत आहे, ते योग्यच रीतीनं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बदल करण्याची आता कोणतीच गरज नाही आहे असं मला वाटते. त्याच्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहे, उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आजीच्या हातामध्ये बघा तिरंगी झेंडा दिसत आहे आजीच्या हातामध्ये आणि उपवर्गीकरणाचा विरोध करण्यासाठी ही आई जी आहे या दीक्षाभूमी परिसरामध्ये आलेली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून महामोर्चामध्ये ही आई सहभागी झालेली आहे. आई कुठून आली तू? यवतमाळहून. काय सांगशील उपवर्गीकरणा संदर्भात? मोर्चाला आली, एवढ्या समजते सगळं मोर्चाला आली मी. उपवर्गीकरण नको. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही कुठून आलेत? उमरखेड, यवतमाळ. काय नाव आहे? प्राध्यापक अनिल काळबांडे. काय सांगाल? उपवर्गीकरणाच्या विरोधासाठी यासाठी आलेले आहे की जी मनुवाद्यांची मानसिकता झालेली आहे की जाती जातीमध्ये भांडणं लावा आणि राज्य करा. आत्तापर्यंत आपल्याला दिसून देते की 59 ज्या जाती होत्या, बाबासाहेब आंबेडकरांना जर वाटलं असतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त त्यांच्याच जातीला 5 ते 10% आरक्षण दिलं असतं आणि त्यांची जात सक्षम केली असती. पण बाबासाहेबांनी एकूण 59 जातीचा जो मागासवर्गीयांचा वर्ग आहे त्याला आरक्षण देऊन प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तो प्रवाह कुठंतरी खंडित करावा, बाबासाहेबांच्या एकतावादी विचाराला कुठंतरी घाला घालावा, या दृष्टिकोनातून देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे त्याचा विरोध करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या समतावादी मार्गावर चालण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहोत. जय भीम, जय भारत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारांनी चालण्यासाठी या महामोर्चामध्ये आम्ही सहभागी झालेला आहोत, अशा भावना आंबेडकरी जे अनुयायी आहेत त्यांनी व्यक्त केल्या आहे. आणि थेट दीक्षाभूमी ते संविधान चौक आणि संविधान चौकातून नागपूर जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देणार आहेत की महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण नकोच, उपवर्गीकरणाच्या विरोधात हा महामोर्चा आहे. काय नाव आहे तुमचं? अमृत बनसोड, कुठून आलेत? भंडारा. काय भावना आहेत तुमच्या उपवर्गीकरणासंदर्भात? अर्थात हा जो आजच्या उपवर्गीकरणाच्या विरोधासंदर्भात जो विदर्भाचा मोर्चा आहे, हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या मोर्चाच्या निमित्तानं सरकारला आपली शक्ती दाखवणं आवश्यक आहे. त्याशिवाय जे उपवर्गीकरणाचा होऊ घातलेला जो घाट आहे तो काही थांबणार नाही. आणि त्याकरता आपण जास्तीत जास्त आपल्या एकजूट संघटन शक्तीचं दर्शन घडवून सरकारला बाध्य केलं पाहिजे की उपवर्गीकरण त्यांनी रद्द केलंच पाहिजे. कारण उपवर्गीकरण जे आहे ते खरं म्हणजे घटनाविरोधी आहे. आणि घटनाविरुद्ध कोणत्या कृतीला आंबेडकरवाद्यांचा नेहमी विरोध असते. आज 59 जाती जी आहेत SC-मधल्या अनुसूचित जातीतल्या, त्याच्यातल्या केवळ एका जातीचं म्हणणं ग्राह्य धरून सरकारने एक प्रकारे 58 जातीवर अन्यायच केलेला आहे. तो अन्याय दूर व्हावा आणि घटनेप्रमाणे सगळ्यांना जे अनुसूचित जातीचे 13% आरक्षण आहे ते सगळ्यांना मिळावं, या उद्देशानंच हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, 24 इंडिया लाईव्ह न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट तिलकचंद टेबुर्नेसह मी भीमराव लोणारे. जय भीम, नमो बुद्धाय.